हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ओल्या तुरींच्या दाण्यांची आमटी करणार आहे. त्यासाठी बघा मी इथं 300 ग्राम असं तुरीच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्याच्यातनं ह्याप्रमाणे दाणे काढून घेतलेले आहेत. तर मग चला आता आपण रेसिपीकडे वळूया. तर बघा मी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत. त्यासोबतच भरपूर असा आपण लसूण घ्यायचा आणि या मिरच्या आणि लसूण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा. बस आपण काही बेसिक मसाले घेऊनच ही आमटी करणार आहोत, तरी सुद्धा ही खूपच टेस्टी लागते. तर बघा आपला लसूण सुद्धा लाल झालेला आहे आणि मिरच्या सुद्धा भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्याच कढईमध्ये तुरीचे दाणे सुद्धा भाजून घ्यायचे. पण तुरीचे दाणे एकदम जास्ती भाजायचे नाहीत, नाहीतर आपली चव व्यवस्थित लागणार नाही. तर बघा आपले तुरीचे दाणे सुद्धा भाजले गेलेले आहेत. ते फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजायचे, एकदम जास्ती भाजायचे नाही. तर आपल्या मिरच्या आणि लसूण हे थंड झालेले आहेत. तर आपण आधी त्यांना मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे. मिरच्या आणि लसूण सोबत त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालायची, जे करून आपली आमटीला एकदम छान असा चव येईल. याच्यात पाणी न घालता आपण जे स्मूथ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघा मिरची आणि लसूणची पेस्ट तयार झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपले दाणे सुद्धा थंड झालेले आहेत. त्यांना आपण पल्स मोडवरती फिरून घेणार आहोत. एकदम बारीक असे करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. हे बघा ह्याप्रमाणे जाडसर फिरून घेतलेलं आहे. तर बघा मी ज्या कढईत दाणे वगैरे भाजलेले होते तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यात 3 पड्या असं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेल तुमच्या आवडी अनुसार घेऊ शकता, पण आमटीला थोडंसं तेल जास्तीच लागतं. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये हाफ चम्मच असं जिरं घातलेलं आहे. जिरं व्यवस्थित फुललं की नंतर त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा एकदम लाल होईपर्यंत परतवत राहायचा आहे. कांदा कचवट राहू द्यायचा नाही. तर बघा आपला कांदा लालसर झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणचा ठेचा केला होता तो घालायचा. तर बघा आपला ठेचा सुद्धा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि हाफ चम्मच असं धना पावडर घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, जे करून आपला टमाटर सुद्धा लवकर सॉफ्ट होईल. त्यात थोडंसं पाणी घालायचं, जे करून आपला मसाला खाली चिटकणार नाही. त्यानंतर बघा मी फक्त एक लहान चम्मच असं त्याच्यात दाण्याचं कूट घालत आहे, जे करून आपल्या आमटीला अजून छान अशी चव येईल. पण तुम्ही दाण्याचं कूट नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण जे आपले दाणे मिक्सरमध्ये केले होते ते घालायचे आणि त्याला सुद्धा मसाला व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं. तर बघा आपले दाणे सुद्धा मसाल्यात व्यवस्थित परतवले गेलेले आहेत. आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. गरमच पाणी घालायचं आणि पाणी आता थोडं जास्तीचं घालायचं, कारण ही आमटी थंड झाल्यावर घट्ट होते. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यात पाणी घालू शकता. पण यावेळेस जेवढी पातळ दिसत आहे, थंड झाल्यावर एवढी पातळ राहणार नाही. आणि आमटी म्हटली म्हणजे थोडीशी पातळच चांगली वाटते. तर बघा आता तिला आपण
छान अशी उकळ येऊ देणार आहोत आणि उकळ आल्यानंतर सुद्धा तिला आपण कमी आचेवरती उकडू द्यायची। जितका वेळ ती उकळेल तेवढी ती टेस्टी होईल। तर तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे ही आमटी करून बघा, ही खूपच टेस्टी लागते। आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला पण विसरू नका। तर बघा तयार आहे आपली तुरीच्या दाण्यांची आमटी। तर तुम्ही नक्की एकदा याप्रमाणे ही आमटी करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।